दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जीवितांचे संरक्षण आणि मरणांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः महाप्रसंगी उमरतीसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा आणि सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाही. आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखर आमची नित्य सहाय्यक माता आहे असे आम्ही दर्शवू. अहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात,
दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर, आमच्या गरजा भागव, दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून हे प्रभो मरेमतेस आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक ऐक्य दिसून यावे म्हणून हे प्रभो मरेमतेस आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरेमतेस आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो मरेमतेस आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभो मरेमतेस आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरेमतेस आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरेमतेस आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरेमतेस आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरेमतेस आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरेमतेस आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. आजारांना आशीर्वाद आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या ह्या सेवकाकडे आपले दयादृष्टी वळव. उत्पन्न केलेल्या आत्म्याला उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचं संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानासाठी तू विनंती करतेस. तू मनुष्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आमच्या मरणाच्या वेळी आमेन.
हे देवाच्या माते आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्यास आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजची ही पवित्र मिस्सा आई वडिलांच्या आत्म्यासाठी, तसेच सिस्टर जनरोजा यांची 1 महिन्याची आठवण व सामुदायिक हेतूंसाठी, त्याचप्रमाणे देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा तूरचा संत मार्टिन महागुरू ह्याची स्मृती साजरी करीत आहे. संत मार्टिन हे अगदी साधेपणाचं जीवन जगले, कष्टाचं जीवन जगले. ख्रिस्ती धर्म स्वीकारत असताना गरिबाविषयी त्याच्या मनामध्ये जी तळमळ निर्माण झाली ती पुढे त्यांनी कायमस्वरूपी टिकवून ठेवली आणि गरिबांसाठी अधिकाधिक कार्य करत असताना येशूची शिकवण, धर्मशिक्षण जे आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष असं कार्य 4थ्या शतकामध्ये केलेलं आहे. संत मार्टिन प्रमाणे आपल्याला देखील देवाचं कार्य पुढे नेण्यासाठी आणि विशेषतः येशूची शिकवण आपल्या अंगी बाळगण्यासाठी आजच्या ह्या पवित्र मिसेमध्ये परमेश्वर पित्याकडे विशेष रीतीनं प्रार्थना करूया व ही पवित्र रहस्य अर्थपूर्णरित्या साजरी करण्यासाठी पश्चातापी अंतःकरणानं आपल्या पापांची देवाकडे कबुली देऊया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तूरच्या संत मार्टिनने आपल्या जीवनाने व मरणाने तुझी उपासना व स्तुती केली. मृत्यूने किंवा जीवनाने तुझ्यापासून आम्ही कधीही विभक्त होऊ नये म्हणून आमच्या हृदयात तुझ्या प्रेमाची ज्योत पेटव. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलचे तिताला पत्र यांतून घेतलेले वाचन. सर्वांनी सत्ताधीश आणि अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, चहाडखोरपणा
न करता सौम्य आणि सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागावे अशी सर्वांना आठवण दे, कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे आणि विलासांचे दास करणारे, दुष्टपणा आणि हेवा यात आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणकर्ता देव याची दया आणि मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचे स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. त्याने तो आत्मा आपल्याला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुल प्रमाणात ओतला आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे सार्वकालिक जीवनाचे वारस व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो आपल्या नावास्तव मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूशायेच्या दरीतही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट पाडतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पंथाने मला चालव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू येरुशलेमकडे चालला असता शमरोन आणि गालिल ह्यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांच्याकडे पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा. मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झाले आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले,
10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कुठे आहेत? ह्या परक्या वाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? आणि येशूने त्याला म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजचा उतारा जो आहे 10 कुष्ठरोग्यांना येशू बरं करतो, हा उतारा 4 शुभवर्तमानापैकी फक्त आपल्याला संत लूकच्या शुभवर्तमानामध्येच आढळतो. आणि अगदी सुरुवातीलाच आपल्याला कल्पना दिलेली आहे की येशू शमरोन आणि गालिल ह्या गावातून जात होता आणि त्या ठिकाणी त्याच्या संपर्कात जे येतात ते म्हणजे हे कुष्ठरोगी. आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे कुष्ठरोग्यांची पार्श्वभूमी किंवा कुष्ठरोग्यांना त्या काळामध्ये आणि किंबहुना आता देखील जी वागणूक दिली जाते की समाज त्यांना बहिष्कृत करतं, समाज त्यांच्याशी संपर्क तोडतो. अशा प्रकारचा ज्यांना आजार आहे त्यांच्यापासून समाज 2 हात दूर राहण्याचाच प्रयत्न करतो. आणि म्हणून येशूच्या काळामध्ये देखील यहुदी प्रथेनुसार जर अशा प्रकारे कुणाला कुष्ठरोग झालेला असेल तर त्यांना गावाच्या वेशीबाहेर त्यांची वस्ती असे. ते दुसऱ्यांच्या संपर्कात येत असताना अशुद्ध अशुद्ध असा शब्द बोलावा लागत असे. हातामध्ये एखादा डबा घेऊन तो वाजवावा. जेव्हा ते शहरामध्ये शिरू लागतात त्यावेळेला त्यांच्या सहवासामध्ये किंवा त्यांच्या संपर्कात कोणी येऊ नये म्हणून लोकांनी दुरून जावं म्हणून त्यांना ही काळजी घ्यावी लागत असे. त्यांचे कपडे जे आहेत ते फाटलेले असावेत, त्यांचे केस विस्तारलेले किंवा मोकळे असावेत. अशा प्रकारची ही जी त्यांना वागणूक दिली जात होती त्याच्यातून एकच गोष्ट होती की ते अशुद्ध मानलेले होते. त्यांना समाज कोणत्याही प्रकारचा संपर्कामध्ये आणत नव्हता. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू जेव्हा त्या गावातून जातो तेव्हा हे जे 10 कुष्ठरोगी आहेत ते येशूला गुरुजी अशी हाक मारतात. गुरुजी ही हाक फक्त येशूला येशूचे शिष्य जे होते, प्रेषित जे होते तेच फक्त मारत होते. परंतु इथे एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांनी गुरुजी अशी हाक मारलेली आहे आणि इतरांकडून ते अशाच प्रकारे जेव्हा दान मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षित आहे अशा वेळेला ती दया जी मागितली जात होती त्यापेक्षा वेगळं काहीतरी येशूकडून ते मागत आहेत आणि ती म्हणजे आम्हावर दया कर. गुरुजी आम्हावर दया कर. ह्या वाक्यातूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो येशूवर असलेली श्रद्धा जी आहे ती ह्या सगळ्या कुष्ठरोग्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ही जी श्रद्धा ते व्यक्त करत आहेत तेव्हा येशू देखील त्यांचा विश्वास पाहून त्यांना सांगतो, तुम्ही जाऊन तुमच्या पुरोहितांना दाखवा, धर्माधिकाऱ्यांना दाखवा, म्हणजेच तुम्ही शुद्ध झालेला आहात, बरे झालेला आहात, पुन्हा ह्या जमावामध्ये तुम्हाला येण्याची संधी आहे. आणि येशूने केलेली आज्ञा जी आहे ती आज्ञा हे 10ही कुष्ठरोगी पाळतात. आणि ती आज्ञा पाळत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो तो चमत्कार घडतो. येशूने सांगितलं जाऊन दाखवा आणि ते दाखवण्यासाठी गेले. येशूने सांगितलं ते करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच वेळेला हे 10ही आजारी माणसं जी आहेत ती बरी होतात. आणि मग पुढच्या वृत्तांतामध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे की हे शुद्ध होत असताना, बरे होत असताना फक्त एकच जण येशूचे आभार मानण्यासाठी येतो आणि तोही किंबहुना शमरोनी होता, यहुदी नव्हता, दुसऱ्या समाजाचा होता. आणि मग येशूने ह्या शमरोण्याबरोबर जो वार्तालाप केलेला आहे की 10चे 10 शुद्ध झालेले होते, हा एकटाच आलेला आहे आणि तो देखील शमरोनी आहे. अशा प्रकारे ह्याच्याबरोबर वार्तालाप केल्यानंतर ख्रिस्त त्याला सांगतो की उठ जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या संपूर्ण वृत्तांतातून
जी श्रद्धा आहे ती प्रकट झालेली आहे आणि ही श्रद्धा प्रकट केल्यानंतर आपल्याला विश्वासानं जे मिळतं तेव्हा आपण परमेश्वराचे कशा रीतीनं आभार मानले पाहिजेत हे स्पष्ट आहे. अशा प्रिय बंधुभगिनींनो, अनेक वेळेला आपण देखील ह्या 9 कुष्ठरोग्यांप्रमाणे वागत असतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला काही हवं असतं तेव्हा आपण त्याच्याशी लाडीगोडीने वागतो. तो किंवा ती जे काही सांगेल ते करण्याचा आपण काटोकाट प्रयत्न करत असतो आणि मग एकदा आपल्याला ते अपेक्षित असलेली गोष्ट मिळाली किंवा त्या चांगुलपणाचा अनुभव आपल्याला मिळाला की आपल्यापैकी बरेचसे त्या माणसाला विसरून जातात. वी बिकम अनथँकफुल किंवा अनग्रेटफुल. म्हणजेच माझं काम झालं म्हणजे भागलं, मग आपण विसरून जातो. आणि देवाच्या बाबतीत देखील अनेक वेळेला माझ्या प्रिय बंधुभगिनींनो अशाच प्रकारची वृत्ती आपण ठेवून जीवन जगत असतो. आणि ह्याविषयी संत लूक माझ्या प्रिय बंधुभगिनींनो आजच्या ह्या शुभवर्तमानाद्वारे आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहे की आपण नेहमीच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये दुसऱ्यांचे आभार मानले पाहिजेत, परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. जे काही आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आशीर्वाद रूपानं देत असतो, मग त्या व्यक्ती असो, त्या गोष्टी असो, तो आशीर्वाद असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा मिळतात तेव्हा आपण सतत देवाचे आभार मानत राहिलं पाहिजे. सतत देवाचे आभार मानल्यामुळे आपण देवाच्या कृपेमध्ये वाढत असतो. आणि म्हणून ही कृपा धारण करण्यासाठी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो आजच्या ह्या पवित्र मिसेमध्ये आपण परमेश्वर पित्याकडे विशेष रीतीनं प्रार्थना करूया व आशीर्वाद मागूया. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याचे नावाचे करून आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, संत मार्टिनच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. ही दाने आशीर्वादित कर, दुःख सहन करण्यास व निर्भेळ आनंदाचा अनुभव घेण्यास या ख्रिस्त शरीराकडून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. संत मार्टिन ह्याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव.
स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. गणहनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवशी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत मार्टिन, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह मला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. सोड
पहा हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, मी तुम्हास खचित सांगतो की जे काही तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले ते तुम्ही माझ्यासाठी केले आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, दिव्य साक्रामेंताने तू आम्हामध्ये नवजीवन निर्माण केले आहेस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या इच्छेनुसार असावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. संत मार्टिनने आपले जीवन सर्वस्वी तुझ्या सेवेसाठी वाहिले. आमचे ही जीवन तुझ्या सेवेसाठी व्यतीत होवो व तुझे प्रजाजन बनण्याचे आम्हाला सद्भाग्य लाभो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्तात द्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देव प्रेमामध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी
आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.